जयेश शेलार बनायचं मॅन ऑफ द मॅच. मगाशी झालेल्या सामन्याचा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी त्याने केली आणि मॅच जिंकून दिले. जयेश शेलार बनायचं. घेल आणि पेस्ट्री दोन कोणाच्या अरुणजी शेलार साहेबांचे शुभ असते. जयेश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सन्मानित करतोय. पेस्ट्री आणि त्यासोबतच एक हेल कोल्ड्रिंक दोन त्याला आपण जयेशला सन्मानित करतोय. सेकंड मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला समर्थ एंटरप्राइजेस त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वाशेरे आणि एक मेडल देखील मॅन ऑफ द मॅच साठी. समर्थ एंटरप्राइजेस संघ सध्या बॅटिंग आपण पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहता सध्या आई गावदेवी स्पोर्ट्स वाशेरे. मॅचला होते सुरुवात. विश्वासची मागे बॅटिंग साठी आपण पाहता सध्या हरी मागे यांच्या शुभ हस्ते मेडल परिधान केले जाते ते जयेशला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. विश्वास मागे आणि परेश मागे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते समर्थ एंटरप्राइजेस या संघाकडनं आणि हा नो बॉल त्यासोबतच हा चौकार परेश मागेच्या पॅक मधनं आला. चुकीची लेन तिथे हाताळली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यावर आपण पाहतो 5 धावा. सरबत गोळा विशाल मागे यांच्या माध्यमातून पूर्णपणे फ्री आहे. कुणाला हवा असेल त्यांनी तिकडे जायचंय. 5 धावा इथे आपण पाहतो. सध्या गोलंदाजी करतो गोलंदाज नितेश. हा देखील फटका चांगला शफल झाले. बॉलला टर्न केलाय फाईन लेग रिजन कडे. हा सलगचा दुसरा चौकार परेश मागेच्या पॅक मध्ये आपण पाहताय. समर्थ एंटरप्राइजेसचा संघ चांगली बॅटिंग परेश मागे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. समर्थ 11 समोरला हा फटका देखील केला गॅप मध्ये. लंग ऑफला कोणताही खेळाडू नाहीये. दूर चेस होती आणि बॉल सलगचा तिसरा चौकार परेश मागे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये होती. नितेश या गोलंदाजावर चढवलेला हमला सलगचा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक आपण पाहताय सध्या वाशेरे प्रीमियर लीग मध्ये. परेश मागेच्या पॅक मध्ये सलगचे 3 चौकार. हा एक चांगला बॉल आहे. कमबॅक केले. सलगचे 3 चौकार. त्यानंतर चांगल्या लाईन लेंथ वर इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नितेश कमबॅक ची गरज होती.
एसके एंटरटेनमेंट चॅनलवर आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहू शकता. हा देखील एक डॉट बॉल आला. सलगच्या 3 चौकार आणि त्यानंतर सलगचे 2 डॉट आपण पाहता. आपण नितेशच्या माध्यमातून कमबॅक इथे केले गेले. मिस टायमिंग या फटका हवेमध्ये जज करतात खेळाडू. 3 खेळाडूंच्या कॅप मध्ये हा बॉल पडलाय. 2 धावा इथे कंप्लीट. धावसंख्या 16 धावा. पहिलं षटक समाप्त झालं आणि तब्बल 16 धावा पहिल्या पूर्वांच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परेश माघेची आक्रमकता या ओव्हरमध्ये आपण अनुभवली. सलगचे 3 चौकार त्याच्या पॅटमधनं. त्याच्या समोर विश्वास जी मागे सध्या खेळत आहेत. संयम त्यांनी दाखवला पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्या 16 पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. सेकंड ओव्हर मध्ये हिरामन शेलार येतात गोलंदाजीसाठी. भरपूर उशीर घेऊ नका, वेळ खर्च करू नका. तब्बल संपूर्ण दिवसामध्ये 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 वाजत आलेत आणि मॅचेस आपण पाहिले तर फक्त एकच झाली आहे. पहिलाच बॉल तावस्टीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन इथे स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. इथे लाईन चांगली आहे. राऊंड विकेटने मिस टायमिंग या फटका. जेलची संदेश होता. गोलंदाज हिरामन शेलार जेलच्या खाली आणि पहिली विकेट. विश्वास मागेला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागतोय तो समर्थ 11 टीमला. लाईन चांगली अपील करतात. टोन क्रशिंग यॉर्कर होता परंतु पिचिंग आउटसाइड द लेग बिफोर संपाचा इशारा. एक धाव त्या ठिकाणी आपण पाहत असत मिळेल. फुल लेनचा होता. ऑनसाइडला टर्न केला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं हवेच्या जोता बरोबर मिड विकेटला हा षटकार सध्या आपण पाहताय. अपील करतायत. षटकारानंतर इथे कमबॅक सध्या आपण पाहतोय. 26 असे षटक राहिले ज्याच्यामध्ये विकेट, डॉट, चेंडू, एक मोठा फटका देखील आपण पाहिला.
त्रिफलाचित विकेट इथे प्राप्त केली. हिरामन शेलारने या ओव्हरमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या समर्थ 11 टीमच्या. धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 2 विकेट्स गमावलेत. किती मारला लास्ट 6च्या नंतर लेग बाय गेला. अक्षय खारी गेलाय 3rd ओव्हरसाठी. आपण पाहतोय 2 ओव्हर नंतर धावसंख्या 25. 12.50 ची सरासरी. आणि प्लीज थोडस स्पीडअप करा. 12 वाजलेत आणि एकच मॅच झाली आहे. 8 मॅचेस आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. भरपूर स्लो सध्या आपण खेळतोय. अक्षय खारीकला षटक क्रमांक 3. समोरच्या दिशेला फटका चांगल्या डीपमध्ये क्षेत्ररक्षक. झेलची संधी आहे. लॉंगॉनला पकडला झेल आणि 3रा धक्का इथे लागत असताना समर्थ 11 संघाला. परेश मागे मागच्या आपण पाहतोय पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 3 चौकार चांगली बॅटिंग त्याने केली, परंतु आता त्याची विकेट प्राप्त करत असताना अक्षय खारीक. उज्ज्वल शेलार मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. धावसंख्या झाली 25. या आकड्यावर आपण पाहतोय सध्या उज्ज्वल शेलार आयकॉनट. बॅटिंग बघणं उत्सुकतेचं ठरेल या खेळाडूची. हलक्याने टॅप बॅक टू द बॉलर इथे खेळतात. कोणत्या प्रकारची धाव इथे नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. हलक्याने टर्न केला. शॉट फाइंडिंगला खेळाडू आहेत. एक सिंगल तिथे मिळते. संयम दाखवला उज्ज्वल शेलारनं. आताच त्याला 3रं षटक सुरू होत. त्याला माहिती अजूनही 2 ओव्हरची मॅच बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक असेल. धावसंख्या 26. अक्षय खारीकचं एक अप्रतिम षटक सध्या आपण पाहताय, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी तो करतोय. चांगला बॉल आहे. समोरला खेळतात. पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय. एकच सिंगल तिथे मिळते. सत्तावीस धावा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हर मध्ये धावा आल्या फक्त 2. कव्हरला खेळला. जबरदस्त फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या साईड भरपूर वेगाने आली आहेत. संधी आहे, परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. षटकामध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ती अक्षय खारीकनं. 3च धावा त्याने दिल्या.
या बॉलला आपण पाहता सन्मान दिला, ऑनसाइडला टर्न केलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि हो आउटफील्ड मध्ये भरपूर दूर होते खेळाडू, 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट धावसंख्या 29 सेकंदावर. या ओव्हरमध्ये 2 विकेट 4 धावा फक्त अक्षय खारिकने दिला, जबरदस्त षटक त्याने हाताळलं. 3 ओव्हरचा खेळ झाला, धावसंख्या 29 31 40+ 2 संघ. हिरामन शेलार आलाय गोलंदाजीसाठी. मागच्या ओव्हरमध्ये धावा पण पाहिल्या फक्त 6 आल्या, 31 धावा संख्येवर आतापर्यंत विकेट्स गमावले ते 3. बॅटिंग करतोय सध्या समर्थ 11 हा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये आई गौदवी स्पोर्ट्स वाशेरी. ऑन साइड टर्न करायचा होता, फटका. ऋतिक शेलार बॅटिंग साठी आपण पाहताय. 40+ चे 2 संघ आहेत, त्यांनी या टॉस साठी ज्ञानेश्वर श्रीपद शेलार यांचा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये विनोद शेलार आणि मदन शेलार यांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या 40+ च क्रिकेट यानंतर आपण पाहणार आहोत. समोरचे खेळतात, कॅचची शक्यता आहे आणि जबरदस्त झेल पकडलाय. अगदी आपण पाहतो सीमारेषेच्या लगत हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाला बाद. उज्ज्वल शेलार बॅक टू द डगआउट. ऐकून खेळाडू उज्ज्वल शेलारला माघारी परतावं लागतंय. धावसंख्या 32 या काळावर आपण पाहतोय. हिरामन शेलार महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली उज्ज्वल शेलारला, त्याने माघारी परतवलं. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरनं खेळायचा प्रयत्न, हा डॉट बॉल आपण पाहताय. चला विनोद शेलार प्लस मदन शेलार फेम टीमचा कॅप्टन आणि ज्ञानेश्वर श्रीपद शेलार फेम टीमचा कॅप्टन. अपील आणि ते पंचांचा बोट आकाशाकडे, अजून एक धक्का लागतोय. सातत्याने विकेटची पडझड सध्या समर्थ 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. 40+ चे कॅप्टन या लवकर आपण टॉस करायचंय. चला टॉस बॉक्स मध्ये 40+ चे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जा. सदानंद शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. इथे देखील संधी होती विकेटची, परंतु ती गमावली आहे. विकेट किपरला हा झेल कॅरी करता आला नाहीये. एक सिंगल तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 33 या कडे जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 4 चा केस सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. सदानंद शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. षटक समाप्त झाला आणि आपण पाहताय
धावसंख्या 33, 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 40+ ची मॅच 3च ओव्हरची असेल. लक्ष घ्या गोष्टीकडे. धावसंख्या 33, 3 ओव्हरचा खेळ, 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळ वाया घालू नका. स्पीडअप करा. शेवटचं षटक आपण पाहता गोलंदाजीसाठी. नितेश आलाय. धावसंख्या 33 या आकड्यावर सध्या पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर 45 धावा चेस केल्या त्या विघ्नहर्ता स्पोर्ट्सने. आतापर्यंत पाहिलं तर चेतन आहे गोलंदाजीसाठी आणि गावदेवी स्पोर्ट्स ही टीम सध्या कामगिरी चांगली करते. 31 धावसंख्येपर्यंत त्यांनी रोखलं. चेतनात गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. मिस्टॅमिक या फटका दूरवरनं क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत आणि व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल पकडला आणि ते अजून एक विकेट गमावली. फलंदाज होतात बाद. विकेटची पडझड सध्या सातत्याने आपण पाहताय ती समर्थ 11 संघाची. सहा विकेट्स आतापर्यंत गमावले. सचिन मागे न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंट्री होतात. संघ मालक आहेत सचिनजी मागे या टीमची. चला फास्ट घ्या थोडस. देश मागे यांच्याकडनं सचिन मागे यांच्या प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. फुल लेनचा बॉल होता. पॅचची कडा लागली स्पष्ट दर्शवतात पंच. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. ऋतिकला स्ट्राईक इथे रोटेट केली. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या 34-34. धावसंख्येसाठी सध्या संघर्ष केला जातोय. फटका चांगला अपरकडच्या माध्यमातून कव्हरला हा फटका टर्न केला. चांगली फिल्डिंग होते. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 36 या कडे जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धावसंख्या 36. शेवटचं षटक सध्या आपण पाहत आहे. मिस्टॅमिक ऑन साइडला. ते परीक्षित रक्षक जज करतात आणि जबरदस्त झेल. ऋतिकला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का इथे लागतोय तो समर्थ 11 संघाला. विकेटची सातत्याने पडझड. बॅटर थोडस धावत जायचं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 36. फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. वाईडचा इशारा अंपायरचा. भरपूर बाहेरचा हा बॉल होता ऑफ स्टंपच्या. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये येईल. धावसंख्या 37-37 ऑन बोर्ड. सचिन मागे यांच्या षटकारासाठी आपण सध्या पाहता पारितोषिक लागतंय.
एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 38 या आकड्यावर पोहोचली आहे. सचिन मागे यांच्यासाठी पारितोषिक षटकासाठी लागला. मिस टायमिंग आहे, फटका नाही येते. विकेटची संधी, विकेट मिळते आणि आता आपण पाहताय 38 या आकड्यावर डाव थांबला. 39 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय ते समर्थ 11 या संघाने. समोर आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स या संघासमोर. त्यांना बोलू दे ना, ती तर कोण बोलणार आहे. तुम्हीच बोला. तुम्ही दोघं जण या पाचुराला. अरे थांब ना, उभं राहायचं तुला. टॉस आपण घेणार आहोत. एका बाजूला वाशिरी प्रीमियर लीग आणि एका बाजूला VPL. प्रीमियर लीग टॉस जिंकला. तुमचा निर्णय काय असेल? बिल्डिंग क्षेत्ररक्षण असेल. ही स्पर्धा एकंदरीत आयोजित केली तुमच्या गावानं, काय म्हणाल्या नियोजनाविषयी? आमचं गावचं पहिलंच वर्ष आहे. थोडीफार नियोजनात कमी असेल तर सर्वांनी मान्य करून घ्यावी. तसं नियोजन फार उत्कृष्ट झालेलं आहे. लाईव्ह पण आहे आणि सर्व स्पॉन्सर पण चांगले मिळाले. सर्वांनी सहकार्य केलं, सर्व मुलं पण एकत्र आली आणि या निमित्त गाव एकत्र होतं. अतिशय चांगला संदेश आहे. बॅटिंग करायची तुम्हाला किती धावांपर्यंत? 3 ओव्हरची मॅच असेल, किती धावांपर्यंत समोरच्या संघाला मारण्याची मदत असेल? 30+. या मॅच मध्ये जिंकण्याचे निर्धार उतरणार का? आता गेम प्लॅन फील्डवर समजेल. थँक्यू. आता रोज तुम्ही एवढे तसे क्रिकेट ग्राउंडवरती सराव केलेला आहे. 12-12 तास तुम्ही सराव केलेला आहे. तर मग काय आज तुम्ही किती टक्के देऊ शकता? 100% जिंकण्याचा प्रयत्न करू, परंतु समोरच्या टीमला आम्ही कमजोर समजत नाही. आमचा खेळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. समोरची टीम म्हणजे सत्यवान, काय तुमची रणनीती काय असणार आहे? ते अजून विचार केला नाही, ते ग्राउंडवरच. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोन्ही टीमसाठी. हॅलो हॅलो. नमस्कार वाशिरी. डॉट चेंडू पहिलं षटक घेऊन आलेला आहे परेश मागे. आई गावदेवी संघाकडून क्षेत्ररक्षण करताना आई गावदेवी संघाची फलंदाजी. आकाश मागे स्ट्राईकला
हॅलो पुढचा चेंडू आलेच मिड साईडला कट केलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे, झेल बाद. आणि झेल घेणारा फलंदाज आहे ऋतिक चोरगे. अप्रतिम झेल. आई गावदेव संघाला पहिला झटका. आकाश मागे. अजून संघाचा खाता खुलला नाही. एक बॉल डॉट आणि एक विकेट अशी स्थिती आहे गावदेवी संघाची. पुढचा फलंदाज उमेश स्ट्राईकला आणि गोलंदाज आहे परेश मागे. शानदार फटकेबाजी ऑन साईडला. 2 धावा पडून काढलेला आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही आणि संघाचा खाता खोललेला आहे. 1 बाद 2. चौथा बॉल. फॅम्बलिंग होत आहे तिथे. पुढचा चेंडू पंचांचा इशारा वाईड आणि धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 3. 1 बाद 3. चाळीस धावांचा लक्ष पाठलाग करत असताना एक गावदेवी संघ एक धावसंख्या झाली आहे. 1 बाद 4. जीत शेलार स्ट्राईकला आणि पहिला चेंडू खेळून काढणार आहे. कृपया स्पीडअप करा. स्पीडअप. पुढचे संघ खेळवायचे आहेत. 40+ वाले उतावील झालेले आहेत आणि त्यांचा मूड गेला मग संपला विषय. पॉवर प्ले चालू आहे. जीत शेलार सामना करेल. फुलटॉस चेंडू आणि डॉट. पहिलं षटक समाप्ती. 4 धावा 1 विकेट. सॉरी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सॉरी थोडीशी चुकीची माहिती आली. फुलटॉस पुन्हा एकदा आणि झेल सोडलेला आहे. लॉलीपॉप हातातून सोडत असताना चोरगे ऋतिक. पहिले षटक समाप्ती. 6 धावा 1 विकेट. सहा धावा आणि जिंकण्यासाठी 34 धावांचा आव्हान. 33 का 34 40 झालात ना. 24 चेंडू आणि 34 धावा पाठलाग करत असताना आई गावदेवी संघ पहिल्यांदा आयोजित केलेली वाशिरे प्रीमियर लीग आणि
तेवढ्याच आनंदात उत्साहात सामने होत असताना उन्हाची पर्वा न करता वाशिरे यांनी बॉलिंग साठी येत आहे ऋतिक चोरगे, अ डेंजरस बॉलर, आणि सामना करेल उमेश. स्पीड अप करा. अप्रतिम चेंडू निर्धावाच्या स्वरूपात चांगली फलंदाजी करत असताना ऋतिक चोरगे समर पहिलवानचा गोलंदाज. दुसरा चेंडू वाईट स्वरूपात एका धावामध्ये बाद आणि धावसंख्या झाली आहे 7. उज्ज्वल शेलारने काहीतरी कान मंत्र दिलेला आहे. ऋतिक चोरगेला पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल उमेश. राईट द विकेट आणि हा निर्धाव चेंडू. विकेट किपर आपला काम चोख बजावत असताना खूप संत गतीने धाव संख्या पुढे जात आहे 7 या धाव संख्येवर. पुढचा चेंडू ऋतिकचा हलूच ऑफ साइडला कट केलेला वीरेंद्र सेवाग स्टाईल शॉट आणि हा चेंडू जातो समोरेशा पार. चौकार. संघाची धावसंख्या झाली 11. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. या आधीच्या चेंडूवरती 4 धावा आल्या मात्र वापसी करत असताना ऋतिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे त्याची रनअप मध्ये आणि पुन्हा तो 11 धावसंख्या पुढे येऊन केली आहे आणि कट करण्याचा प्रयत्न. फॅन्सांचा इशारा की फलंदाज बाद. तसंच आता नवीन फलंदाज आलेला आहे डायमंड ऑफ वाशेरा आयकॉन प्लेयर. डायमंड ऑफ पीटीसी डेंजरस बॅट्समन हिरामन शेलार. डायमंड ऑफ पीटीसी सामना करेल ऋतिक चोरगेचा. ऋतिक चोरगे वाशिरे एक्सप्रेस वाशिरे करून गोलंदाजी करत असताना
षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल डायमंड आणि दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 12. जोरदार पंच मारण्याच्या नादात डॉट झालेला आहे फलंदाज. तरी 22 रूपाने 1 धाव आले आणि पंचांचा षटक संपण्याचा इशारा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा, 2 विकेटचे नुकसान. विनोद शेलार आपल्या टीमचे बांधणी करत असताना 40+ टीमचे मालक. आता इकडनं व्हाईट जर्सी येत आहे 40+ चे शिलेदार दीपक शेलार, चंद्रकांत शेलार, सुभाष सत्यवान मागे, कृष्णा शेलार यांचे मैदानात आगमन होत आहे. तसेच आमचे वर्गमित्र अनिल शेलार. मोठा पट, बडा धमाका. Incoming voice from G Tessa. चार धावा आणि धावसंख्या होत आहे 17. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. संघाची धावसंख्या झाली 17. डायमंड ऑफ पीटीसी आपला रंग दाखवत असताना दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली 21. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झपाट्याने वाढत आहे. विस्तार होत आहे धावसंख्येचा, रुंदावत आहे धावसंख्या, फैलाव होत आहे. स्कोरबोर्ड मध्ये धावा आणि पुन्हा चौकार मानण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू. गोलंदाज उज्ज्वल शेलार. तलवली यांनी गोलंदाजी करत असताना समोर डायमंड ऑफ पीटीसी आणि हेलिकॉप्टर मारण्यामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. विश्वास मागे यांनी त्याला कट आउट. विकेट किपरने आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि आयकॉन प्लेअर बाद झालेला आहे. मोठा आदरा मिळत आहे गावदेवी संघाला. तिसरा झटका आहे गावदेवी संघाला आयकॉन प्लेअरच्या रूपाने. धावसंख्या झाली 21. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज ॲडम गिलक्रिस्ट. नितेश ऑफसाईडला कट केलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करत असताना 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 23.
जीत शेलार अजून सुद्धा आपले पाय रोवून पिचवर उभा आहे. उज्ज्वल शेलार पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. जादुई फिरकी, काय चेंडू हाताला होता उज्ज्वल शेलारने, फलंदाजाला समजला नाही आणि बॅटचे चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातात स्थिरावत असताना चौथा आदरा आई गावदेवी संघाला. व्हाईट जर्सी एकदम जल्लोषात, पोल्ट्री प्लस पूर्ण रंगात आणि ढंगात असताना ते समोर सामना करायचा आहे युनुस शेलार यांच्या टीमचा. भारी भक्कम रतन शेलार 101 प्लेयर आहे त्यांच्याकडे. 23 या धावसंख्येवर 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. हे किती धाव 40 धावांचे आव्हान आहे. नवीन फलंदाज अक्षय गारिक, गोलंदाज सुद्धा नवीन ऋतिक. सामना करेल जीत शेलार. 12 चेंडूत 17 धावांचे आव्हान. स्पीडअप करा, पुढचे संघ खेळवायचे आहेत नाही तर पॅनल्टीची घोषणा होणार आहे इथून. निर्धाव चेंडू, 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जीत शेलार सामना करेल ऋतिक याचा. हलूच पुश करत असताना आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानत असताना जीत संघाची धावसंख्या झाली आहे 24. सामना करेल नवीन आलेला फलंदाज अक्षय गारिक. चांगली गोलंदाजी केली होती त्याने. 10 चेंडू 16 धावांचा आव्हान आणि चांगला असा फटका हवेच्या सहारे. हलूच पुश केलेला आहे. मतलब त्यांच्या बॅटला एवढी पॉवर आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आणि चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि तेवढंच पुढचं आव्हान सोबत असताना मात्र अवघ्या 10 धावा 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एका चेंडू मध्ये संघाचा रंग बदलला आहे. दिसतं तसं नसतं. छोटा पॅकेट बडा धमाका. पुढचा चेंडू फुलटॉस आणि मिडानच्या दिशेने हलूच पुश करत असताना चौकार आणि संघाची धावसंख्या घोड्याच्या स्वरूपात पळत आहे. 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता.
पुढचा चेंडू आणि जोरदार हिट, जोरदार प्रहार केलेला आहे. नितीन पाटील तिथे असतो. नितीन पाटील काही झेल मिस करणार नाही. एक मोठा प्लेअर आहे, जुने असला तरी सोनं आहे. आणि फलंदाज तो बाद झालेला अक्षयच्या स्वरूपात चांगली फलंदाजी केली अक्षय कारिगेने. 3 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावा चोपून काढल्या आहेत आणि आपल्या संघाचा विजय त्यांनी खिशात आणून दिलेला आहे. 7 बॉल 6 धावांचं आव्हान. हॅलो पुढील फलंदाज अक्की आणि अक्कीसाठी षटकारामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघाला 6 धावांची आवश्यकता असताना षटकारासाठी पैसे लावलेले आहेत. आकाश शेलार यासाठी अक्की शैलेश यांनी पैसे लावलेले आहेत 1000 रुपये. पाहूया 7 चेंडू 6 धावा. सामना चुरशीचा होऊ शकतो जर आज चेंडू निर्धाव आला तर. आणि फुल टॉस चेंडू हलूच पुश केलेला आहे एका धावेसाठी. पुढची धाव घेणार नाही. आणि 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. पूर्ण दारोमदार उज्ज्वल शेलार याच्या खांद्यावर टर्निंग पॉइंट ठरू शकतो, परंतु कठीण आहे. फलंदाजाच्या बाजूने पूर्ण सामना झुकलेला आहे. तरी फॉर्मॅलिटी पाहूया. अख्खी सामना करेल उज्ज्वल शेलाराचा. पाहूया पुढचा चेंडू उज्ज्वल शेलाराचा. अनिर्धाव चेंडू जादुई फिरकी आहे फलंदाजाकडे गोलंदाजाकडे. 5 चेंडू मध्ये 5 धावा. सामना चुरशीचा होऊ शकतो. याच्या अगोदर सुद्धा उज्ज्वल शेलाराने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. अख्खी आज काही समजलेलं नाही. जादुई फिरकी टाकत असताना उज्ज्वल शेलार 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. संघावरती दडपण वाढत असताना आणि प्रेक्षकांचा जल्लोष मात्र हा काहीसा प्रेशर दिसत असताना फलंदाजावरती. पुढचा चेंडू उज्ज्वलाचा आणि जोरदार प्रहार केलेला आहे. ग्राउंड शॉट तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. आणि स्ट्राईकला आलेला आहे जीत शेलार. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला आहे जीत. पाहूया जीत संघासाठी जीत आणतो का. आणि उज्ज्वल भविष्य ठरत असताना आपल्या संघाचा. आणि जोरदार प्रहार जीत याने 1 बाउन्स पर 4 आणि आयगावडी संघ विजय झालेला आहे. 3 चेंडू शिल्लक ठेवून थोडी सामन्यामध्ये रंगत आलेली होती. कृपया सर्वांनी आपल्या स्पर्धेचे नियम पाळायचे आहेत. शेक हँड करावे.
लाईनअप करायचं आहे आणि सेकंड करूनच पुढे जायचं आहे. आपला स्पर्धेचा नियम आहे हा, याचं पालन झालं पाहिजे. प्रथम वर्ष आहे स्पर्धेचा. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. कर्णधार हारून सुद्धा हसत असताना, कारण संघासाठी चान्स नाही अजून शिल्लक आहे ना. चला 40+ सामना होणार आहे. तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच रघुनाथ शेलार यांची सुद्धा इथे आगमन झालं आहे. तरी त्यांनी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी